दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे सतत चिंतन केल्याने काय फळ मिळते त्या संदर्भातील ही कथा शिवशर्मांची कथा। पूर्वजन्म कर्मफल सर्वांना अनिवार्य असते। सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे। स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो। दानाचे फळस्वरूप मुले बाळे होतात। सर्वदा दान सत्पात्री करावे। दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते। सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो। दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो। दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे सतत चिंतन केल्याने प्रारब्धामध्ये असलेले अनिष्ट फल नष्ट होऊन सर्व काही मंगल होते। ऐका शिवशर्मांची ही कथा। कुरवपूर गाव हे फार लहान होते, तरी स्वामींच्या महत्तेत जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते। कुरवपुरातील एकुलते एक असे ते ब्राह्मण कुटुंब होते। ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत। ते फार मोठे विद्वान पंडित होते। ते अनुष्ठान निरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते। शिवशर्मात झालेली संताने थोड्याच कालावधीत मृत्यू पावत असेत। त्यांचा कसाबसा एक मुलगा वाचला। तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता। निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा खूप दुःखी होते। एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले। श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो। तुझी इच्छा काय आहे ती सांग। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली। माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे। सर्व चराचरात सगळ्या गटागटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवान असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही। एवढीच मजवर कृपा करावी। त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते। पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा झाला। तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते। पूर्णायुषी पुत्र दिला। त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे। मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे। माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे। यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल, परंतु याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस। लवकरच शिवशर्मा मरण पावला। अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती। शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत, त्यास अंतच नसे। शिवशर्मांच्या मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला। त्याची माता सुद्धा असहायपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली। त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सामोरे आले। त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवले। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले। अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या लीलांना अंतच नाही। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।